नमस्कार मित्रांनो. साधारण 20-1 पुस्तकांचं समालोचन आतापर्यंत पूर्ण झालंय. तर हा प्रवास आतापर्यंतचा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि जर काही बदल करायची आवश्यकता असेल, काही सुधारणा करायची आवश्यकता असेल तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद मला वेलकम आहे. आजच्या पुस्तकाकडे वळूयात. भारतरत्न श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सरांबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. म्हणजे एक तर त्यांचा जन्मदिवस 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आणि दुसरा त्यांच्या बाबतीत अतिशय सुंदर किस्सा आहे. एकदा ते रेल्वेने प्रवास करत होते आणि रेल्वे रुळाचा जो आवाज असतो त्याच्यात झालेला बदल हा त्यांच्या लक्षात आला. त्यांनी चेन ओढली आणि त्यांनी सांगितलं की पुढं रुळांमध्ये फट आहे किंवा रुळ तुटलेले आहेत आणि अपघात होण्याची शक्यता आहे. ह्या दोन गोष्टी जर सोडल्या तर विश्वेश्वरय्या सरांबद्दल फारच कमी माहिती आपल्याला आहे. म्हणूनच त्यांची आज ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुस्तकाचं नाव आहे श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या आणि याचे लेखक जे आहेत ते आहेत मुकुंद धाराशिवकर. विश्वेश्वरय्या सरांचा जन्म 15 सप्टेंबरला झाला. सुरुवातीचा काळ हा हालाकीचा होता. त्यांचे वडील लहानपणीच वारले. मग बँगलोरला मामांकडे त्यांचं शिक्षण झालं. मग पुण्यात येऊन त्यांनी COEPला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि PWD मुंबई इथं ते रुजू झाले. तो काळ ब्रिटिशांचा काळ होता. आपण पारतंत्र्यात होतो. सो ब्रिटिश सरकारमध्येच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. सुरुवातीचे साधारण 16 महिने त्यांनी धुळ्याला काम केलं आणि त्यांनी धुळ्यामध्ये जी काही कामं केली आहेत ती आज तागायत वापरली जात आहेत. त्याच्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यामध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर खडकवासला जे धरण आहे त्याला ऑटोमेटेड गेट्सचं त्यांनी काम केलं त्या काळी आणि त्याचं पेटंट सुद्धा मिळवलं आणि ते दरवाजे अजूनही वापरले जात आहेत. एकदा तो प्रयोग यशस्वी झाला त्याच्यानंतर जे राधानगरी धरण आहे कोल्हापूर जवळचं तिथं त्यांनी हाच प्रयोग करून बघितला. किंवा मैसूरमधलं जे धरण आहे तिथंही त्यांनी हाच प्रयोग यशस्वीपणे राबवला. पुण्यात त्यांनी डेक्कन क्लबची स्थापना केली. त्याच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला आणि तुम्हाला माहिती असेल की डेक्कन जिमखानाची जी इमारत आहे ती सुद्धा त्यांच्या पुढाकाराने उभी राहिली. तर असं जे एक ते प्रगती करत गेले. जवळपास 20 वर्ष ते पुण्यात किंवा महाराष्ट्राच्या आसपास ते काम करत होते. त्याच्यानंतर त्यांना बढती मिळेना जशी हवी तशी म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली. त्याच्यानंतर ते आराम करायला म्हणून युरोप दौऱ्यावर गेले. मात्र त्याच काळात हैदराबादमध्ये खूप मोठा पूर आला होता आणि असा पूर पुन्हा येऊ नये म्हणून त्यांना कोणीतरी हैदराबादच्या संस्थानला कोणीतरी इंजिनियर हवा होता. मग त्या काळी सगळ्यांच्या तोंडी एकच नाव होतं ते म्हणजे विश्वेश्वरय्या सर. त्यावेळेस विश्वेश्वरय्या सर जे होते ते इटलीमध्ये होते. तिथं त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना पुन्हा भारतात बोलवलं गेलं. ज्यावेळी ते भारतात आले आणि चीफ इंजिनियर म्हणून रुजू झाल्या हैदराबादला त्यावेळेस त्यांनी एक अट घातली होती की त्यांच्या कामात कुणी लक्ष घालणार नाही, ढवळाढवळ करणार नाही. प्रामुख्याने जे ब्रिटिश इंजिनियर होते त्या काळचे त्यांच्यापैकी कुणी त्यात लक्ष घालणार नाही ही त्यांची एक प्रमुख अट होती. मग त्यांनी हैदराबादच्या पुराचं साधारण अभ्यास केला. 2 धरणं बांधली आणि त्या धरणातनं मग शेतीसाठी कालवे काढले. त्याच्यानंतर ते मैसूर राज्याला गेले. तिथे चीफ इंजिनियर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. तिथं मग इतर म्हणजे रेल्वेची कामं म्हणा किंवा रस्त्यांची कामं म्हणा ह्याला सुरुवात केली. किंवा भद्रावती आयर्न अँड स्टील फॅक्टरी जी आहे ती त्यांनी सुरुवात केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी त्याची सुरुवात केली. तो तोट्यातला फॅक्टरी जी होती व्यवसाय होता त्यातला त्यांनी फायदा आणून दाखवलं. बँक ऑफ मैसूर जी आहे त्याच्यानंतर स्टेट बँक ऑफ मैसूर तिला नाव बदललं गेलं. तिची स्थापना सुद्धा त्यांच्याच पुढाकाराने घेतली त्यांनी पुढाकार घेतला होता. त्या काळची जी विद्यापीठं होती म्हणजे मद्रास विद्यापीठ म्हणा किंवा मुंबई विद्यापीठ म्हणा ही जी विद्यापीठ होती ही प्रामुख्यानं ब्रिटिशांना जी लागणारी मॅनपॉवर आहे तर अशाच दृष्टिकोनातून त्याचं शिक्षण जे दिलं जायचं. मात्र तांत्रिक शिक्षण हे इतर विद्यार्थ्यांना मिळावं याच्यासाठी त्यांनी मैसूरमध्ये मैसूर विद्यापीठाची स्थापना केली. असे एक क्षेत्रात ते प्रगती करत गेले. रेल्वेची कामं त्या काळी पूर्ण ब्रिटिश करायचे. मात्र त्यांनीच पुढाकार घेऊन मैसूर संस्थानांच्या स्वतःच्या खर्चातून त्यांनी रेल्वेची म्हणजे रेल्वेचे रूळ
टाकले आणि गावं एकमेकांना जोडण्याचा प्रयोग त्यांनी करून बघितला. असं अतिशय म्हणजे देशाला पुढे नेता येईल अशी अतिशय एक प्रगती ते करत गेले इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात. आणि 92व्या वर्षी ते थकलेले होते तरी गंगा नदीवर पूल कुठं बांधता येईल ह्याच्यासाठी सरकारने तत्काळ 1955 सालची गोष्ट असावी, त्या सरकारांनी ह्यांची विश्वेश्वरय्या सरांचीच मदत घेतली की पूल बांधण्यासाठी कोणती योग्य जागा आहे. वयाच्या 100व्या वर्षी त्यांचा जो 100वा वाढदिवस होता तो अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. आणि तत्कालीन जे पंतप्रधान होते पंडित नेहरूजी ह्यांनीच सुचवलं की सरांचा वाढदिवस हा आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरा करूयात. मग ही कल्पना सगळ्यांनीच उचलून धरली आणि तेव्हापासून त्यांचा जो वाढदिवस आहे हा इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि वयाच्या 102व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर ही माहिती विश्वेश्वरय्या सरांची जी माहिती आहे ही आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हैसूर संस्थानातला एक किस्सा जो मला इथं सांगावासा वाटतो की त्यांनी स्वतःला कमी नाही समजायचं, आपण आपल्याला काही आपलं मूल्य कमी नाही करून घ्यायचं. याचा एक छान किस्सा आहे. ज्यावेळेस ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते तर त्यावेळी म्हैसूरचे जे राजा होते ते खुर्ची त्यांना बसायला असायची आणि बाकी जे दरबारी असायचे त्या सगळ्यांना भारतीय बैठक असायची. मात्र तत्कालीन एक ब्रिटिश अधिकारी होता जो रेसिडेन्शियल रिप्रेझेंटेटिव्ह त्याला म्हटलं जायचं, तो कायम दरबारात असायचा. तर तो मात्र राजाच्या शेजारी खुर्ची लावून बसायचा, तो कधी भारतीय बैठकीवर बसायचा नाही. मग विश्वेश्वरय्या सरांना हा स्वतःचा अपमान वाटला किंवा सर्व दरबारींचा अपमान वाटला. त्यांनी याबद्दल राजांना बोलून दाखवलं आणि सांगितलं की हे योग्य नाहीये. राजांनी त्याची गोष्टीची दखल घेतली आणि मग सगळे जे दरबारी होते त्यांना बसायची खुर्चीची सोय केली. असे हे विश्वेश्वरय्या सर, भारतरत्न त्यांना दिला गेला पंडित नेहरूंच्या काळात. आणि त्यांनी जी केलेली कामं आहेत ही आजही आपण त्याचा वापर करतोय. तर त्यांना आदरांजली देऊन हा व्हिडिओ मी संपवतोय. तुम्ही हे पुस्तक वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा.